नमस्कार, मी विजय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन कहाणीमध्ये. मित्रांनो, ही आहे आकांक्षा. आजच्या घटनेमध्ये होतं असं, एक आरोपी आकांक्षाची हत्या करून तिचा मृतदेह एका पेटीमध्ये बंद करतो. ती पेटी आपल्या घरामध्ये आणून त्या पेटीच्या वरती एक सिमेंटने कट्टा बांधून घेतो. म्हणजे त्या सिमेंटच्या कट्ट्यामध्ये आकांक्षाचा मृतदेह पडलेला होता. तो आरोपी त्या घरामध्येच राहत होता, त्या कट्ट्यावरती बसत होता, त्या कट्ट्यावरती बसून जेवण करत होता. परंतु त्याला या गोष्टीची कोणतीच भीती नव्हती, ना त्याला आकांक्षाची हत्या केल्याचं कोणतं दुःख होतं. परंतु नक्की ही घटना काय होती, नक्की ही घटना कशी घडलेली, तो आरोपी कोण होता आणि नक्की या आकांक्षाची हत्या कोणत्या कारणामुळे झालेली होती, अशाच खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या कहाणीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, कहाणीची सुरुवात होते भोपाळमधील दास परिवारापासून. वडील विकी दास, आई इंद्रायणी दास. या दोघांना एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव उदयन दास. हे जे कुटुंब होतं ना, ते एक श्रीमंत कुटुंब होतं. आता दुसरीकडे पश्चिम बंगाल राज्यातील बंकुरमध्ये आकांक्षाचा जन्म झाला होता. आकांक्षाचं जे कुटुंब होतं ना, ते एक गरीब कुटुंब होतं. वर्ष आलं होतं 2007चं. फेसबुकच्या माध्यमातून आकांक्षा आणि हे उदयनदास एकमेकांना भेटतात. फेसबुकवरती दोघे एकमेकांचे मित्र बनतात. मित्र बनल्यानंतर दोघे एकमेकांना बोलायला सुरुवात करतात. बोलता बोलता थोड्या दिवसानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात. दोघांनी एकमेकांना पाहिलेलं नव्हतं, ते जस्ट फेसबुकवरती बोलत होते. त्याच्यानंतर हे काय करतात, दोघे समोरासमोर भेटण्याचा निर्णय घेतात. जेव्हा हे दोघे एकमेकांना समोरासमोर भेटतात, पाहतात, तेव्हा ते अजूनच एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात. ही आकांक्षा या उदयनला सांगते, माझं स्वप्न आहे विदेशामध्ये जाऊन काम करण्याचं. आकांक्षाने हे स्वप्न या उदयनदाससोबत शेअर केल्यानंतर उदयनदास पण सांगतो, तुझं जे स्वप्न आहे ना, ते पूर्ण करण्यासाठी मी माझ्याकडून होता होईल त्या पद्धतीने तुला मदत करेन. हे सर्व बोलल्यानंतर आकांक्षाला ना खूप आनंद झालेला होता. आता हा उदयनदास आकांक्षासाठी एक उदयनदास राहिला नसून तिच्यासाठी ना तिच्या स्वप्नातला एक राजकुमार बनलेला होता. दोघांचं रिलेशनशिप ना खूप चांगल्या पद्धतीने चालू होतं. उदयनदास भोपाळमध्येच राहत होता आणि ही आकांक्षा पश्चिम बंगालमध्ये म्हणजे तिच्या घरामध्येच राहत होती. त्याच्या काही दिवसानंतर आकांक्षाला विदेशातील एका कंपनीकडून जॉबची ऑफर येते. जेव्हा ही जॉबची ऑफर आली होती तेव्हा आकांक्षाना खूप खुश झालेली होती, कारण तिचं एक स्वप्न होतं विदेशामध्ये नोकरी करण्याचं. ती तिच्या आईवडिलांना सांगते की मी या जॉब करण्यासाठी जात आहे, असं सर्व सांगून ती तिच्या घरातून बाहेर पडते. परंतु तिच्या आईवडिलांना हे माहीत नव्हतं, आकांक्षा विदेशामध्ये जात नसून या उदयनदासकडे ना राहण्यासाठी जात आहे. म्हणजे या आकांक्षाने ना तिच्या आईवडिलांना खोटं सांगितलं होतं, मी जॉबसाठी विदेशामध्ये जात आहे. परंतु ॲक्च्युली ती विदेशामध्ये जाणार नसून या उदयनदाससोबत राहण्यासाठी भोपाळमध्ये आली होती. आता आकांक्षा पश्चिम बंगालमधून भोपाळमध्ये येऊन या उदयनदाससोबत ना लिव्हिंगमध्ये राहायला सुरुवात करते. आता इथे एक गोष्ट ना विचार करण्यासारखी आहे. तिने तिच्या आईवडिलांना खोटं बोललेलं होतं आणि या आकांक्षावरती तिच्या आईवडिलांनी पण ना विश्वास ठेवलेला होता. जेव्हा ही आकांक्षा तिच्या आईवडिलांशी कॉन्टॅक्ट वगैरे करायची त्यावेळी ती फेसबुकचा वापर करायची. ती तिच्या मोबाईल नंबरवरून ना तिच्या आईवडिलांना कॉल वगैरे करत नव्हती, कारण तिला माहिती होतं जर आपण आपल्या मोबाईल नंबरवरून घरी कॉल केला तर आईवडिलांना लगेच समजणार आपण विदेशामध्ये नसून भारतामध्येच आहे. त्यामुळे ती फेसबुकचा वापर करूनच ना तिच्या घरातल्यांशी चॅटिंग वगैरे करायची आणि तिच्या घरातल्यांशी ना ती कॉन्टॅक्टमध्ये होती. आता आकांक्षाला आणि या उदयनदासला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता राहता 6-7 महिने उलटून गेलेले होते. पहिले तर दोघे एकमेकांना भेटल्यानंतर खूप खुश होते. जेव्हा दोघांनी एकमेकांसोबत राहायला सुरुवात केलेली होती तेव्हा पण खूप खुश होते. परंतु 6-7 महिने झाल्यानंतर हा उदयनदास आकांक्षावरती ना शंका घ्यायला सुरुवात करतो.
उदयनदासला असं वाटत असतं ही आकांक्षा दुसरंच कोणासोबत तरी कॉलवरती बोलते, या आकांक्षाची अफेअर दुसरंच कोणासोबत तरी सुरू आहेत. आता कारण काही पण असू दे, परंतु या दोघांमध्ये दररोज भांडणे व्हायला सुरुवात झालेली होती आणि या दररोजच्या भांडणाचा जो परिणाम होणार होता तो खूप धक्कादायक होणार होता. आता दिवस आला होता 18 जुलै 2016चा. यापूर्वी आकांक्षा तिच्या घरातल्यांना फेसबुकद्वारे कॉन्टॅक्ट करत होती, परंतु या 18 तारखेला तिने तिच्या मोबाईल नंबरवरून तिच्या आईवडिलांना कॉल केलेला होता. आकांक्षाने तिच्या आईवडिलांना सांगितलं होतं की मी 26 जुलैला घरी परत येणार आहे. जेव्हा हा फोन आकांक्षाच्या आईवडिलांना आलेला होता तेव्हा ते पण शॉक्ड होते की असं अचानकपणे आकांक्षाला काय झालं आणि अशी अचानकपणे घरी काय येणार आहे. आतापर्यंत पण आकांक्षाच्या आईवडिलांना हे माहीत नव्हतं आकांक्षा विदेशामध्ये नसून भारतामध्येच आहे आणि या उदयनदाससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. हा कॉल वगैरे करून झाल्यानंतर दिवस आला होता 27 जुलै 2016चा. म्हणजे आकांक्षा ज्या दिवशी घरी येणार होती तो दिवस. आकांक्षाचे आईवडील वाट पाहत होते आकांक्षा घरी परत कधी येते याची. 27 जुलैचा दिवस उलटून गेलेला होता, परंतु आकांक्षाने ना तिच्या आईवडिलांना कॉल केलेला होता ना आकांक्षाने तिच्या आईवडिलांना मॅसेज केलेला होता. ज्या दिवशी आकांक्षा घरी येणार होती तो दिवस तर दूरच सोडा, परंतु पुढचे 4-5 दिवससुद्धा आकांक्षाचा कोणताच कॉन्टॅक्ट तिच्या घरातल्यांशी झालेला नव्हता. म्हणजे सडनली आकांक्षाचा जो कॉन्टॅक्ट आहे तो तिच्या आईवडिलांपासून तुटलेला होता होईल त्या पद्धतीने आकांक्षाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करून झाल्यानंतर फायनली आकांक्षाचे आईवडील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्याबद्दल तिची मिसिंग कंप्लेंट रजिस्टर करण्याचा निर्णय घेतात. जेव्हा पोलिसांकडे ही कंप्लेंट रजिस्टर होते, पोलीस पहिल्यांदा आकांक्षाच्या आईवडिलांना विचारतात नक्की हा मॅटर काय आहे. आकांक्षाचे आईवडील सांगतात की विदेशातील एका कंपनीकडून जॉबची ऑफर आकांक्षाला आलेली होती आणि आकांक्षा आम्हाला सांगून तो विदेशातील कंपनीमधील जॉब जॉईन करण्यासाठी घरातून निघालेली होती. ती आमच्याशी फेसबुकवरती कनेक्टेड होती. तिने आम्हाला कधी कॉल वगैरे केला नव्हता, परंतु एक वेळी तिने तिच्या मोबाईल नंबरवरून आम्हाला कॉल केला आणि सांगितलं की 27 जुलैला मी घरी परत येणार आहे. त्याच्यानंतर आम्ही वाट पाहिली, परंतु 27 तारखेला ती घरी आलीच नाही आणि त्याच्यानंतर ती दिवसेंदिवस आमच्यापासून संपर्क तोडत गेली आणि आता तर मागील 4 महिन्यापासून ती आमच्याशी कॉन्टॅक्टमध्येच नाही. आता हे सर्व पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांना हे तर समजलं होतं तिने मोबाईल नंबरवरून कॉल केला होता म्हणजे ती विदेशामध्ये नाही तर ती भारतामध्येच कुठेतरी आहे. कारण पोलिसांना माहिती होतं जेव्हा विदेशामध्ये आपण जातो तेव्हा भारतातील जे सिम कार्ड असतात ते ॲटोमॅटिकली ब्लॉक होतात, नेटवर्क ब्लॉक केले जातात. त्यामुळे पोलिसांना इथे एक समजलं होतं आकांक्षा विदेशामध्ये नसून भारतामध्येच आहे. त्याच्यानंतर पोलीस सायबर सिक्युरिटीमध्ये वगैरे जातात. जो नंबर होता त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतात आणि फायनली पोलिसांना समजतं आकांक्षाचं जे लोकेशन आहे ते भोपाळमध्ये दाखवत आहे. त्याच्यानंतर पोलीस वेळ न वाया घालवता भोपाळमध्ये जिथं आकांक्षाचं लोकेशन दाखवत होतं तिथे पोहोचतात. त्या घरामध्ये पोहोचल्यानंतर तिथे एक व्यक्ती असतो. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून हा उदयनदासच होता. तर तो उदयनदास पोलिसांना सांगतो की आकांक्षा इथे होती माझ्यासोबत, परंतु त्याच्यानंतर ती विदेशातील कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी इथून निघून गेली आहे. पोलीस त्याला विचारतात आकांक्षा तुझ्याकडे कशाला आलेली होती आणि तुझ्यासोबत का राहत होती. तर हा उदयनदास सांगतो आम्ही दोघे एकमेकावरती प्रेम करत होतो आणि मी तिला पासपोर्ट काढून देणार होतो, त्यामुळे आकांक्षा माझ्यासोबत होती. मी तिला पासपोर्ट वगैरे काढून दिला आणि त्याच्यानंतर आकांक्षा बाहेर देशामधील तो जॉब जॉईन करण्यासाठी इथून निघून गेलेली आहे. आता त्याच्यानंतर पोलिसांना पण प्रश्न पडलेले होते बाहेर देशामध्ये तर ती गेली, पण तिने घरातल्यांशी कॉन्टॅक्ट का बंद केला आहे, ती घरामध्ये कॉल वगैरे का करत नाही. त्याच्यावरती दबाव वगैरे टाकला जातो आणि पोलीस त्याच्याकडून प्रूफ मागतात की आम्हाला प्रूफ दाखव की ती बाहेरच्या देशामध्ये जॉब करण्यासाठी गेली. खूप प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना फायनली समजतं की
आकांक्षा बाहेर देशामध्ये जॉब करण्यासाठी गेली नसून जो इथे या घरामध्ये कट्टा आहे ना, त्या कट्ट्यामध्ये तिचा मृतदेह पडलेला आहे. पोलीस तो कट्टा वगैरे उकरतात आणि त्यामध्ये एक पेटी असते. त्या पेटीच्या आतमध्ये आकांक्षाचा मृतदेह पडलेला असतो. पोलीस तो मृतदेह आपल्या ताब्यामध्ये घेतात आणि त्या उदयनदासला ना विचारतात, तू तिची हत्या का केली? तर ॲक्च्युली तिची हत्या करण्यामागे कारण असं असतं. हा उदयनदास काय करतो, आकांक्षाला सांगतो, तू बाहेरच्या देशामध्ये जॉब करण्यासाठी जात आहे, त्यासाठी पासपोर्टची तुला गरज आहे. तो पासपोर्ट काढून देण्यासाठी मी तुला मदत करतो, परंतु तुला इथे भोपाळमध्ये येऊन परत तिकडे पश्चिम बंगालमध्ये ये जा करणं ना सोपं नाही. त्याच्यापेक्षा सोपं होईल तू येऊन माझ्यासोबतच राहा आणि त्याच्यानंतर पासपोर्ट तुझा रेडी झाल्यानंतर तू तो जॉब जॉईन करण्यासाठी जाऊ शकते. परंतु उदयनदाससोबत आकांक्षाने राहायला सुरुवात केल्यानंतर यांच्यामध्ये ना भांडण व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर फायनली एक दिवस कंटाळून ही आकांक्षा तिच्या घरामध्ये कॉल करते आणि सांगते की मी आईबाबा 27 तारखेला घरी परत येणार आहे. हे सर्व जेव्हा या उदयनदासला समजतं की ती 27ला घरी जाणार आहे, त्यावेळी त्याच्या मनामध्ये राग येतो आणि तो तिची हत्या करून तिचा मृतदेह एका पेटीमध्ये बंद करतो. ती पेटी बाहेर वगैरे कुठे न टाकता त्याच्याच घरामध्ये एक सिमेंटचा कट्टा बनवतो आणि त्या कट्ट्यामध्ये बंद करतो, जेणेकरून कुणाला समजू नये आकांक्षा नेमकी कुठे गेली, तिच्यासोबत काय झालं. त्याच्यानंतर पोलीस जेव्हा त्याला विचारतात, तुझे आईबाबा वगैरे कुठे आहेत, तर तो पहिल्यांदा काय सांगतो की माझे आईबाबा विदेशामध्ये आहेत आणि तिकडेच राहत आहेत. परंतु पोलीस जेव्हा उदयनदासच्या आईवडिलांचा शोध सुरू करतात, तेव्हा पोलिसांना एक शॉकिंग न्यूज भेटते. ती न्यूज अशी की या उदयनदासने त्याच्या आईवडिलांची पण ना हत्या केली होती. त्याच्या आईवडिलांची हत्या करून त्याने त्या दोघांचे मृतदेह त्याच्या घराच्या पुढेच ना दफन केलेले होते. म्हणजे कसला मुलगा असेल तो यार. श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेला हा एक राक्षस होता. पैशासाठी त्याने स्वतःच्या आईवडिलांची हत्या करून त्यांचे मृतदेह त्याच्या घराच्या पुढेच ना दफन केलेले होते. तर हा मित्रांनो, अशा पद्धतीने ही घटना इथे समाप्त होते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबियांची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.